झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थि कलशाचं आज मुंबईसह देशभरामध्ये विसर्जन करण्यात आलं। देशभरात विविध ठिकाणी नद्या, संगम आणि जलाशयांमध्ये अस्थि कलशांचं विधिवत विसर्जन झालं। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथल्या समुद्रात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते अस्थि कलशांचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी रश्मी ठाकरे तसंच आदित्य ठाकरेही उपस्थित होते। तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून बाळासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। बाळासाहेबांच्या अस्थि विसर्जनावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गेटवेवर गर्दी केली होती। याशिवाय पैठणमधील नाथसागर, नाशिक आणि नांदेडमधील गोदावरी, पुण्यातील इंद्रायणी नदी, नागपुरातील अंबाझरी तलाव, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर, हिरण्यकेशी, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ या ठिकाणी अस्थि कलशांचं विसर्जन करण्यात आलं। नाशिकमध्ये रामकुंडात बाळासाहेबांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी आमदार, महापौर तसंच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता अस्थि कलशाची यात्रा काढण्यात आली। अस्थि विसर्जन होत असतानाच बाळासाहेबांच्या एका चाहत्यानं त्यांचं शिल्प बनवून त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली। तर कल्याणमध्ये सुद्धा पडघ्याजवळील भातसा नदीत वैदिक पद्धतीनं अस्थि विसर्जन करण्यात आलं। यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे आणि शेकडो शिवसैनिकांनी अस्थि विसर्जन करून बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। तर औरंगाबादमध्येही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी आज नागपूरच्या सेना भवनात बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। बुधवारी बाळासाहेबांचा अस्थि कलश मुंबईहून नागपूरला आणण्यात आला होता। त्यानंतर नागपूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेबांच्या अस्थि कलशाला 2 दिवसांपासून शिवसैनिकांच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरवण्यात आलं। आज बाळासाहेबांचा अस्थि कलश परत नागपूरच्या सेना भवनात ठेवण्यात आला होता। मान्यवरांनी अस्थि कलशाचं दर्शन घेतल्यानंतर अस्थि कलशाचं रामटेक आणि कोलार इथल्या नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।